एलपीजी, सीएनजी, पीएनजी आणि एलएनजी या सर्वांचा आपल्याला माहिती या व्हिडिओमध्ये बघायची बघा. एलपीजी म्हणजे आपल्या घरामध्ये जे टाकीमध्ये गॅस भरून आणलेला असतो, स्वयंपाक करण्यासाठी जो आपण गॅस वापरतो तो असतो एलपीजी. सीएनजी म्हणजे काय, ऑटो रिक्षा असेल किंवा आपल्या ज्या गाड्या असतात फोर व्हीलर ज्या गॅसवर चालतात त्याच्यामध्ये फ्युएल म्हणून वापरला जाणारा गॅस कोणता असतो, सीएनजी असतो. पीएनजी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपल्या घरी कनेक्शन असतं गॅसचं, कसं डायरेक्ट पाईप थ्रू, तिथं टाकी विकी काही नसते, डायरेक्ट पाईप ना आपल्या घरी गॅस येतो, त्याला आपण पीएनजी म्हणतो. आणि एलएनजी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सीएनजी सारखाच असतो पण तो लिक्विड स्वरूपात असतो. कशात असतो, लिक्विड स्वरूपात. तो वापरला कशासाठी जातो बघा, जे मोठे मोठे शिप असतात म्हणजे जहाजा आणि किंवा मोठ्या ट्रक असतात तर त्यांना फ्युएल म्हणून तो वापरला जातो एलएनजी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यांची डिटेल माहिती बघू, त्याचा फुल फॉर्म बघू, ती कुठून मिळवला जातो सोर्स बघू, कंपोजिशन त्यात कोणता कोणता गॅस असतो ते पण बघू, पुन्हा स्टोरेज तो स्टोअर कसा केला जातो गॅस, आणि पुन्हा त्याचा वापर कुठं कुठं केला जातो हे सुद्धा बघू. बघा पहिल्यांदा आपण यांचे फुल फॉर्म बघू. फुल फॉर्म खूप सोपे आहेत बघा. एलपीजी, एलपीजीचा बऱ्याच जणांना माहित असेल, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ठीक आहे. सीएनजी, सीएनजीचा काय, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. काय, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. ह्याच्या पुढचे सगळे नॅचरलच आहेत बरं का. पीएनजी, एलएनजी. पीएनजी काय, पाईप्ड नॅचरल गॅस. काय, पाईप्ड नॅचरल गॅस. आणि एलएनजी तुम्हाला म्हणलं बघा लिक्विड असतो म्हणजे तो लिक्विफाईड नॅचरल गॅस. काय, लिक्विफाईड नॅचरल गॅस. बघा यांची आपण फुल फॉर्म बघितली. आता सोर्स, हे गॅस आपल्याला कुठून मिळतात बघा. आता एलपीजी जो आहे आपल्या घरामध्ये असतो टाकीमध्ये बरं का, तो कुठून प्रामुख्याने कुठून मिळतो आपल्याला, जे क्रूड ऑइल असतं म्हणजे कच्चं तेल, त्या कच्चं तेलाची जेव्हा आपण रिफायनिंग करीत असतो रिफायनरीमध्ये, त्यातून पेट्रोल वेगळं करणं, डिझेल वेगळं करणं, केरोसिन वेगळं करणं, विमानाचं पेट्रोल वेगळं करणं, त्याच्यामध्ये आणखी एक घटक वेगळा होतो, तो काय असतो, पेट्रोलियम गॅस वेगळा होतो. काय होतो, पेट्रोलियम गॅस. आता पेट्रोलियम गॅस कशातून वेगळा होतो, क्रूड ऑइल मधून. सोर्स काय, रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल. काय, रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल. कच्चे तेलाचं जेव्हा आपण शुद्धीकरण करतो त्यातून हा पेट्रोलियम गॅस निघतो. पुन्हा सीएनजी कुठून विद्यार्थी मित्रांनो, सीएनजी डायरेक्ट गॅस फील्ड मधून, जिथे जमिनीच्या खाली गॅस आहे किंवा समुद्राच्या खाली ठिकाणी सुद्धा गॅस असू शकतो, त्या गॅस फील्ड मधून आपण सीएनजी काढत असतो. गॅस फील्ड बरोबर. सीएनजी गॅस फील्ड मधून निघतो, मग हे सुद्धा नॅचरल गॅसच आहेत, मग ते पण कशातून निघणार, गॅस फील्ड मधूनच निघणार. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय, कंपोजिशन. म्हणजे आता एलपीजी मध्ये गॅस कोणता असतो नेमका, पेट्रोलियम गॅस म्हणलं पण नेमका कोणता असतो बघा, केमिस्ट्रीला 11वी बारावीला असतं बघा आपल्याला, काय, प्रोपेन, ब्युटेन, मिथेन, बरोबर का. तर ह्या पेट्रोलियम गॅस मध्ये असतो प्रोपेन आणि ब्युटेन. कोणता असतो, प्रोपेन आणि ब्युटेन, प्रोपेन आणि ब्युटेन. आता विद्यार्थी मित्रांनो फक्त एलपीजी मध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असतो, या बाकीच्या याच्यामध्ये सेमच गॅस असतो. कोणता असतो, मिथेन. कोणता असतो, सगळ्यामध्ये मिथेन नावाचा गॅस असतो. कोणता असतो, मिथेन नावाचा गॅस. सगळे नॅचरल गॅस आहेत ना, बाकीचे तिघ आहेत का, हे सगळे नॅचरल गॅस आहेत, त्यांच्यामध्ये गॅस पण सेमच असणार. कोणता, मिथेन. लक्षात कोणतं ठेवायचं बघा, परीक्षेला फिक्स येते. काय, एलपीजी मध्ये कोणता असतो, प्रोपेन आणि ब्युटेन. बाकी सीएनजी, पीएनजी, एलएनजी यांच्यामध्ये कोणता असतो, मिथेन असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं काय, स्टोरेज. आता याचं स्टोरेज कसं केलं जातं बघा. एलपीजी बघा, आपली जी टाकी असते त्या टाकीमध्ये तो गॅस फॉर्म मध्ये नसतो, तो लिक्विड रूपात असतो, लिक्विड स्वरूपात असतो. मग विद्यार्थी मित्रांनो याचं कसं असतं, लिक्विड स्वरूपात स्टोरेज असतं. कसं असतं, लिक्विड स्वरूपात स्टोरेज असतं. पण कसं करतात ते, हाय प्रेशरला दाबतात. काय, हाय प्रेशर आणि लो टेम्परेचर, म्हणजे कमी तापमान झालं की गॅसचं काय होतं, लिक्विड होतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रेशर कसं असतं, हाय असतं आणि टेम्परेचर लो असतं, म्हणून ते लिक्विड स्वरूपात होतं. म्हणून ते आपल्या टाकीमध्ये टाकून इकडे तिकडे आपल्याला नेता येतं. आता सीएनजी, सीएनजी विद्यार्थी मित्रांनो हे लिक्विड स्वरूपात नसतं, ते क्लिअर गॅस मध्ये असतो. हा एक खूप प्रेशर मध्ये तो गॅस त्या सिलेंडर मध्ये दाबलेला असतो आणि त्याला ते तसंच ठेवलेलं असतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये प्रेशर खूप हाय असतं. प्रेशर खूप हाय असतं,
हे बघा, हे स्टोरेज लिक्विड असतं, हे गॅसच असतो बरं का, हा गॅस स्वरूपातच असतो. पुन्हा पीएनजी, पीएनजी मध्ये सरळ काय जिथं स्टोअर केलेला गॅस तिथून आपल्याला पाईप मधून येतो, म्हणजे तो गॅस फॉर्म मध्ये असतो. त्याच्यामध्ये काही वेगळं जास्त प्रेशर पण नसतं आणि टेम्परेचरचा पण काही जास्त फरक केला नसतो. हे काय असतं, गॅस फॉर्म मध्ये असतं. आता महत्वाचं बघा, एलएनजी काय म्हणले, लिक्विफाईड नॅचरल गॅस. विद्यार्थी मित्रांनो, हा जरी नॅचरल गॅस असला एलएनजी, पण तो काय केला जातो, तो लिक्विड प्रमाणात लिक्विड स्वरूपात आणला जातो. कसा, त्याच्यावर प्रेशर पण जास्त दाबलं जातं आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह 162 डिग्रीला तो काय केला जातो, कूल केला जातो. किती, निगेटिव्ह 162 डिग्रीला कूल केला जातो. किती, निगेटिव्ह 162 डिग्री सेल्सिअसला तो कूल केला जातो. म्हणजे तो काय होतो, लिक्विड स्वरूपात असतो. कशात असतो, लिक्विड स्वरूपात असतो. बघा, कूल केला जातो. आता हे कशामध्ये कूल केला जातो, ते क्रायोजेनिक कंटेनर्स असतात स्टोरेजचे, त्याच्यामध्ये हा कूल केला जातो. बरोबर. पुन्हा आता यूज बघा, एलपीजी कुठे वापरला जातो, सगळ्याला माहिती आहे, आपल्या घरामध्ये प्रामुख्याने वापर घरेलू कामासाठी वापरला जातो, स्वयंपाकासाठी किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. डोमेस्टिक यूज साठी हा वापरला जातो. बघ काय, डोमेस्टिक यूज, स्वयंपाक असेल, बाकीच्या गोष्टी असतील. आता सीएनजी प्रामुख्याने कुठे वापरला जातो, सीएनजी आपल्या छोट्या मोठ्या जे गाड्या असतात, ऑटो असेल, पुन्हा आपली बस असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल का, बस असेल, फोर व्हीलर असेल, याच्यामध्ये आपला सीएनजी प्रामुख्याने वापरला जातो. कुठं, ट्रान्सपोर्टला. पण त्याच्यामध्ये कोणतं, पब्लिक ट्रान्सपोर्ट. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, पीएनजी, पीएनजी तुम्हाला माहिती आहे, पीएनजी जास्त दुसरीकडे जास्त वापरला जात नाही. ज्याचा थेट यूज करायचा आहे, आपल्या घरामध्ये जे पाईपलाईन न गॅस येतो त्याचाच आपण पीएनजी वापरत असतो. याला पण आपण डोमेस्टिक लिहू. याचे बाकी पण यूज असतात बरं का, पण आपल्याला मेजॉरिटी कशाला यूज केला जातो ते आपल्याला. आता एलएनजी तुम्हाला सांगितलं होतं, जे मोठ्या मोठ्या जहाज असतात त्या जहाजाला फ्युएल म्हणून एलएनजी वापरतात. तसे मोठ्या मोठ्या जे ट्रक असतात त्याला पण म्हणजे खूप लांब जायचं असतं, म्हणून हे फायद्याचा असतो. एलएनजी आहे का, स्टोअर करा, फायद्याचा असतो. पुन्हा याचा आणखी मोठा यूज काय एलएनजीचा, जे आपल्या खताच्या इंडस्ट्रीत, त्या खताच्या इंडस्ट्रीमध्ये महत्वाचा घटक म्हणून सुद्धा एलएनजीचा वापर करतो. बघा, एलएनजी कशाला, ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट कोणतं, लॉंग ट्रान्सपोर्ट. पुन्हा जी खताची इंडस्ट्री काय, फर्टिलायझर इंडस्ट्री, याच्यामध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात ठेवा, एलपीजी मध्ये लिक्विड स्वरूपात पेट्रोलियम गॅस असतो. तो कुठून येतो, आपला रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल, कच्च्या तेलात शुद्धीकरण करताना. सीएनजी, पीएनजी सगळे नॅचरल गॅस आहेत. त्यात कोणता, मिथेन, मिथेन असतो. फक्त हे स्टोरेज करण्यात आणि त्यांचे जी अवस्था आहे, त्यांची स्टेट आहे, याच्यामध्ये फरक असतो. सीएनजी खूप दाबाखाली, अतिशय जास्त प्रेशर खाली दाबलेला असतो, त्याला आपण सीएनजी म्हणतो. तो मिथेनच असतो. तो पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आपण वापरत असतो. पीएनजी आपल्या घरी पाईप मधून जो गॅस येतो त्याला आपण पीएनजी म्हणतो. एलएनजी म्हणजे बघा, 162 निगेटिव्ह 162 डिग्री सेल्सिअसला तो थंड केला जातो, त्याला आपण एलएनजी म्हणतो. अशा प्रकारे आपण यांचा फरक आणि सगळी माहिती समजून घेतली आहे. धन्यवाद.